तर ह्या एकाच फूड प्रोसेसरमध्ये बऱ्याच अशा गोष्टी होतात. आता रोज व्हिडिओमध्ये एक एक दाखवण्यापेक्षा बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या होती की आम्हाला डिटेल माहिती द्या. चला म्हणलं आज सांगूनच देते तुम्हाला. तसं मला साधं सिंपल आपलं मिक्सरच घ्यायचं होतं 3 जारवालं, पण मला ना एका फ्रेंडने सजेस्ट केलं, जी सध्या मला आता बोलत नाही. तर असू द्या, सगळेच याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत खूप छान आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आवडणार म्हणजे उंडा चुरण्यासाठी मला बेस्ट वाटतं हे. खूप सॉफ्ट आणि छान उंडा चुरला जातो आणि अगदीच अर्धा ते 1 मिनिटाच्या आतच हे सगळं होऊन जातं. त्यानंतर दुसरी प्लेट लावलेली आहे मी, ज्याच्यामध्ये आपण गाजर जे आहेत ते किसून घेणार आहोत. तर बऱ्याचदा हाताने गाजर खिसायचं म्हणलं ना की गाजराचा हलवा नाही केलेलाच बरा वाटतो, पण हे ऑप्शन इतकं बेस्ट आहे ना. गाजर बघू शकता तुम्ही, अगदी अर्धा मिनिटामध्ये 1 किलो गाजर माझे खिसून झाले होते. तर मिक्सरचं हे एकच भांड आहे, फक्त प्लेट वगैरे बदलायच्यात. तर दुसरी प्लेट लावली मी. आता आलू जे आहे त्याचे पातळ जे आहे चिप्स आपण करून घेणार आहोत. काकडी, गाजर, बीट कशाचेही आपण असे पातळ काप करून घेऊ शकतो, कांदा सुद्धा. आणि त्यानंतर दुसरं आता इथे मी ब्लेड लावून घेणार आहे. हे चॉपर आहे, ज्याच्यामध्ये आपण कुठलेही व्हेजिटेबल जे आहेत एकदम बारीक असे चॉप करून घेऊ शकतो. कांदा बघू शकता तुम्ही किती बारीक झालाय तर. आणि आता मोसंबी किंवा संत्र्याच्या ज्यूस साठी एकदम बेस्ट आहे. थोडासा वेळ लागतो हे ज्यूस करायला, पण एकदम फ्रेश आणि छान ज्यूस होतं. गाळायची सुद्धा गरज पडत नाही. आता बाकीचे जे 3 जार आहेत त्याबद्दल तर आता सगळ्यांनाच माहिती आहे. ड्राय इन्ग्रेडियंट्स, मसाले किंवा फ्रूट ज्यूस आपण याच्यामध्ये करू शकतो. प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.